अनेक आपल्या आज नगरसेवक सुद्धा आपले निवडून जास्त आलेले आहेत. देगलूर शहर पहिले तर आमच्या मीडियाकडून आपल्याला खूप खूप अभिनंदन आपलं की आज उपाध्यक्षपद आपल्याला भेटलं देशात. त्यानंतर पहिला माझा प्रश्न आहे की देगलूर शहरामध्ये आता आपण नगराध्यक्षपद झालं, परंतु देगलूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? सर्वप्रथम आम्ही इलेक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे आमचा जाहीरनामा वचननामा सर्वात महत्त्वाचं देगलूर शहराला आज घडीला म्हणजे आता 3 दिवसाला एकटा पाणी पुरवठा होते. आम्ही ते लेणीचं पाणी करेक्ट लिफ्ट करून ते रोज यावं हे प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट वॉटर 2चं 1मध्ये करणार. आणि जे आपलं ड्रेनेज लाईन आहे ते बरीचशी फेल गेले ते सुव्यवस्थित करा, परत फंड आणून त्याची फिटिंग वगैरे व्यवस्थित करणार. बाकी हे आपलं कला मंदिरचं बांधकाम आहे ते कॉम्प्लेक्स पाडून खाली कॉम्प्लेक्स बांधायचं, वर हे नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक हे सुद्धा जपायचं आहे आपल्याला. महत्वाचा प्रश्न सर, देगलूर शहरामध्ये अनेक दिवसापासून सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत. हो. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी हो. तेथे आपल्याला चालू करण्यासाठी आम्ही अनेक मागणी नगर परिषद कार्यालय मुख्यालयात देण्यात आलं होतं, चालू झालं नाही. आणि त्यानंतर दुसरा एक माझा प्रश्न आहे की घरकुल आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी आहेत, त्यांना एकही हप्ता पडलेला नाही नाव यादीमध्ये येऊन. त्यांना जी मोफत पाचब्रास वाळू येते त्यासाठी बी आजपर्यंत अनेक नागरिक देगलूर शहराचे येथे खेटर मारून जात आहेत. त्याबद्दल आपण काय करणार आहोत? सर्वप्रथम तुम्ही सीसीटीव्हीचं बोलत, कालच आमची PI साहेबासोबत चर्चा झाली की त्यांनी सुद्धा हेच म्हणलं आणि आम्ही त्याच्यात नवीन थोडंसं हे आणून मोठं हे करून त्याचा म्हणजे भरीव निधी प्राप्त करून घेऊन आम्ही सीसीटीव्ही म्हणजे सुरक्षा करता महिलेच्या, आणि ते महत्त्वाचंच आहे. सध्या चोरी वगैरे किंवा महिलाची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे ते वाढवणार. आणि दुसरी घरकुलात सुद्धा बरेचसे व्यत्यय आले आहेत, बरेचसे प्रॉब्लेम झालेत आम्ही ऐकतोय. आणि दुसरी घरकुलाचा आम्ही प्रश्न सॉल्व्ह करणारच. हे जे जागा आहे वीज गुणवत्ता केंद्राची 30 हेक्टर ते आम्ही नगरपालिकेकडे वर्ग करणार आहोत. त्याच्यात एक मुस्लिम कब्रस्तान आणि म्हाडाच्या धर्तीवर आणि आम्ही म्हणजे मोफत लॉटरी सिस्टम पाडणार आहोत. खरं तर उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक जणांची इच्छा होती आणि अनेक जण रेसमध्ये सुद्धा होते, परंतु आपल्या शेवटी आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. तर या अनुषंगाने काय सांगाल सर, सर्व जे तुम्हाला जे सपोर्ट केले अशा सर्वांबद्दल काय भावना व्यक्त करता? तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे याच्यात अनुभवी कोण आहे काय नाही, याच्यात कोण सपोर्ट करायचं काय नाही, कोण रेसमध्ये आहे काय नाही, तर काय जातीपातीचं राजकारण नाही काय नाही. फक्त महिला असल्यामुळे एक अनुभवी नगरसेवक पाहिजे होतं. आणि सन्माननीय आमचे प्रताप चिखलीकरांनी एक अनुभवी म्हणून आम्हाला दिलं आहे. चिखलीकर साहेबांनी आम्हाला एक अनुभवी म्हणजे पक्षश्रेष्ठीने ठरवलं म्हणून पद भेटलं आहे. जैसे गटर योजना का जो काम है पिछले कई सालों से मुकम्मल नहीं हो रहा, पिछले सालों में ये काम को कंप्लीट करें साहब. ये जो योजना है पद्मा साहूकार ने लाई वाली, इसमें जो लूप होल्स है कुछ भी होता साहूकार को अच्छी तरीके से मालूम है. यहाँ थोड़ा सा प्रॉब्लम हुए लेकिन आप रेगुलर हो जाएंगे. हम और नया प्रस्ताव तैयार करके ऊपर से काम करेंगे. जो आप वचननामा दिए है, क्या वचननामा आप पूरा देगलूर शहर 5 साल में पूरा करेंगे? बिल्कुल. आप पढ़िए, आप और 2 साल के बाद आके पूछ सकते हैं. 5 साल नहीं बोल रहा मैं, 2 साल. छत्रपती शिवाजी महाराज थोडी दुरवस्था झालेली आहे, त्याबद्दल आपण त्यासाठी काय निर्णय घ्या? कशाची? छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्क जे आहे आपल्या इथं, हा आम्ही म्हणजे हा देगलूरमध्ये जवळपास 200 हे रिकामी जागा आहे सध्या. हे तर महत्वाचा भाग आम्ही पहिल्याच टप्प्यात करणार शिवाजी पार्कचं. म्हणजे खूप त्रास व्हायला, देगलूर शहर वाढायलंय, त्यामुळे आम्ही तिकडे एक भक्तापूर रामपूरला एक करणार आहोत. नंतर हे सुद्धा सुधारणार आहोत. पहिली उपाय आम्ही ते करणार आहोत. सर आज उपनगराध्यक्ष बने हो, आप कैसा लग रहा है? 3 टर्म तो मैं इसमें लेता हूँ, 4थी टर्म में आया, 7 में आया. बिल्कुल हैप्पी हूँ, खुश हूँ.